नमस्कार. मी श्री गणेश पांडुरंग लोहार. आपलं अथर्ववेदा फाउंडेशन ह्या भारतीय संस्कृती आणि योग यासाठी समर्पित असलेल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मी स्वागत करतो. मागच्या वेळेस आपण पाहिलं होतं की तरुण कोण, ही आकाशाला गवसणी घालण्याची आणि हिमालयाचे चूर्ण करण्याची जो दुर्दम अभिलाषा राखतो तो तरुण, ज्याच्यात तेजस्विता असते, तपस्विता असते आणि तत्परता असते, हे तो म्हणजे तरुण. तरुण हा नेहमी अध्ययनशील असतो. निष्कारेण षडंग वेदा हा अशा पद्धती त्याची वृत्ती असते की जे काही ज्ञान मिळवतो तो सखोल वरवर अभ्यास करून नाही. आज जर पाहिलं तर आज आपण अध्ययनशील राहिलो आहोत का हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. कारण की आमच्या जीवनातून अध्ययनशीलता निघून गेली. वाचायचं, लिहायचं, मार्क्स मिळवायचे आणि एकदा की तर परीक्षा संपली की त्या पुस्तकांशी आमचा काही संबंध राहत नाही, अशा प्रकारची परिस्थिती आज निर्माण झाली आहे. म्हणून अध्ययनशीलता हा युवकांचा सर्वात मोठा गुण आहे. त्याच्यामध्ये आपल्याला उदाहरण माहिती आहे की जो देवगिरी बृहस्पती होते त्यांचा जो मुलगा होता कच्छ, हा कच्छ संजीवनी विद्या प्राप्त करण्यासाठी असुरांचा जो असुरांचे जे गुरु होते शुक्राचार्य यांच्याकडे ते संजीवनी शिकण्यासाठी गेला आणि तिथे त्यांनी ती संजीवनी विद्या कशी प्राप्त करून घेतली याच्या बाबतीत आपण सर्वांना ज्ञात आहे की अशा प्रकारची अध्ययनशीलता असेल तर आपण तरुण आहोत. कारण की ज्या दिवशी तुमच्या आत असलेला विद्यार्थी, ज्या दिवशी तुमची अध्ययनशीलता संपली त्या दिवशी समजा की तुम्ही अजून काही नवीन शिकण्यासाठी जे तुम्हाला शिकलं पाहिजे त्याच्यासाठी तुम्ही जर स्वतः हे नसाल तर तुमचं जीवन व्यर्थ आहे आणि तुमचं जीवन थांबलं आहे असं म्हणायला हरकत नाही. म्हणून माणसाने नेहमी विद्यार्थी असलं पाहिजे, नेहमी अध्ययनशील असलं पाहिजे. आणि जो अध्ययनशील असतो तो तरुण, त्याच्यानंतर तरुण हा आशावादी असतो. तो कधीही निराश होत नाही. तो तरुण नेहमी आशावादी असतो. त्याला नेहमी वाटतं की येस आय कॅन डू. आणि त्याला हे पण माहिती आहे की विजेतव्य लंक्या चरणतर नियोजन निधी, की ज्या जीवनामध्ये जर मला कार्यसिद्धी मिळवायची असेल, एखाद्या कार्यात मला यशस्वी व्हायचे असेल तर फक्त साधनं असून मला सिद्धी मिळवता येत नाही. तर त्याच्यासाठी माझ्या जीवनामध्ये स्वतः आशावादी असलं पाहिजे. कारण की क्रियासिद्धी ही किंवा कार्यसिद्धी ही कधीही साधनांमध्ये नसते. आणि जर साधनांमध्ये क्रियासिद्धी किंवा कार्यसिद्धी राहिली असती तर राम आणि रावण यांच्या युद्धामध्ये रावणाकडे नक्कीच चांगली लोकं होती, चांगली डेव्हलप अशा प्रकारचे त्याच्याकडे साधनं होती. आणि इकडे मात्र रामाकडे वानर होते, हातामध्ये लाठ्या काठ्या दगड घेऊन त्यांनी ते युद्ध लढलेलं आपल्याला पाहता येतं. म्हणून तुम्ही तुमच्या हातात कुठलं इन्स्ट्रुमेंट हे महत्त्वाचं नाही आहे, तर त्या ती क्रियासिद्धीत साधनांमध्ये अवलंबून नाही आहे, तर तुम्ही ती साधनं कशी वापरत आहात त्याच्यावर हे असतं. म्हणून तरुण हा नेहमी आशावादी असतो. आणि म्हणून तर आपले कबीर म्हणतात की जब दंत न थे तब दूध दिया, अब दंत है तो चारा न दे. अरे ज्यावेळेस दातात एक बोळकं होतं, हे दातही नव्हता, एकही दात नव्हता, त्यावेळेस आईच्या स्तनामध्ये दूध निर्माण करून माझ्या पोटाची तू चिंता केलीस आणि आता हे 32 दात आल्यानंतर काही चारा म्हणजे काही फुटाने पण नाही देणार की काय. म्हणून तरुण हा प्रचंड आशावादी असतो. आणि नंतर असतं आशिष्ट. त्याला आशावाद शब्दात आस्तिकता हा शब्द अभिप्रेत आहे. तो आशावान आहे, तो आशावादी आहे. मग आसुरी प्रवृत्तीचे लोकही आशावादी असतात आणि दैवी लोकही. आणि म्हणून जीवनामध्ये तरुणांमध्ये आशावाद असला पाहिजे. त्याच्यानंतर पुढचा गुण येतो तो म्हणजे दृढ निश्चय. तो खंबीर असला पाहिजे, दृढ निश्चय असला पाहिजे. एकदा ठरवलं की हे मला करायचं म्हणजे करायचंच. आणि त्याच्यासाठी मग आपल्यासमोर उदाहरण येतं तर पुन्हा नचिकेताचंच. तेच विवेकानंदाचं वाक्य, गिव्ह मी 100 नचिकेता आय विल चेंज द वर्ल्ड. नचिकेता, मला आत्मज्ञान हवं आहे बस, बाकीचं मला काही माहीत नाही. मी खंबीर आहे माझ्या मागणीपासून, मी इकडे तिकडे जाणार नाही.
की मी माझा दृढनिश्चय झाला आहे की मी जोपर्यंत मिळणार नाही आत्मज्ञान तोपर्यंत मी माघारी फिरणार नाही. असा तरुण हवा. पार्वतींचं आपल्याला माहिती आहे की सती शेवटी अपर्णा राहायला लागली आणि म्हणून शेवटी भगवंतच ज्यावेळेस मला शंकरपती म्हणून हवा म्हणून ती साधना करते आणि साधना करताना तिच्या साधनेमध्ये एक वेळ अशी येते की ती अपर्णा राहते, म्हणजे पर्णसुद्धा खात नाही, पानंसुद्धा कंदमुळं खाणंही बंद करून टाकते. अशा परिस्थितीमध्ये भगवंत पार्वती मातेची परीक्षा घ्यायला येतात आणि ज्यावेळेस तिला सांगतात की अगं तू किती सुकुमार, किती सुंदर आणि तू कुठला पती म्हणून निवडतेस, स्मशानात राहतो, कपडे घालत नाही, ज्याच्या आईबापाचा पत्ता नाही, अशा पद्धतीचा तो कवडी गळ्यामध्ये मेलेल्या माणसांच्या कवट्या धारण करणारा तो आणि अशा प्रकारच्या शंकराला मिळवायला तू निघाली आहे जरा. तर त्यावेळेस ते म्हणते की मला खूप राग आला होता, पण त्याच्यातली एक गोष्ट तुम्ही चांगली सांगितली म्हणून मी तुम्हाला माफ करते की तुम्ही ज्यावेळेस म्हटलं की त्याच्या आईबापाचाच पत्ता नाही आहे. म्हणजे आईबापाचाच पत्ता नाही म्हणजे जो आलाच नाही तो जाणारच नाही ना. जो क्रिएट होतो तो डिस्ट्रॉय होतो ना. आणि मग भगवंत जर त्याला आईबापच नाही म्हणजे त्याला निर्माता कोणीच नाही, मग निर्माता नाही तर त्याचं डिस्ट्रक्शन नाही आणि म्हणून जो कधी मरणारच नाही असा अमर आहे आणि म्हणून मला तोच पती हवा जो कसाही असं स्मशानात झोपू द्या, राग अंगाला फासू द्या, कपडे नसू द्या त्याच्या अंगावर, लोकांना 2-2 डोळे त्याला 3 डोळे असू द्यात, त्याला अशा पद्धतीचा पती मला हवा आहे. आणि तो पती मिळवूनच थांबली ती पार्वती. असा दृढ निश्चय तरुणांकडे असला पाहिजे. दृढ निश्चयामध्ये अशा अनेक गोष्टी येतात आणि म्हणून शंकराचार्य की ज्यांनी वैदिक संस्कृतीचा प्रचार केला, दृढ निश्चय केला की मला पुन्हा हा वैदिक विचार पुन्हा उभा करायचा आहे आणि म्हणून टू द लास्ट काश्मीर टू कन्याकुमारी अशा पद्धतीचं सेतू हिमाचल 3दा पृथ्वी प्रदक्षिणा घालून त्यांनी हा वैदिक परंपरेचा झेंडा उभा केला. दृढ निश्चय होता मला करायचंच आहे आणि शारीरिक वेदना तर किती कठीण होत्या आणि अशा वेदना सर्व सहन करत असताना सुद्धा शंकराचार्यांनी आपला कर्मयोग थांबवला नाही. दृढ निश्चय. नंतरचा गुण येतो तो म्हणजे बलिष्ठ असलं पाहिजे, बलवान असलं पाहिजे. कारण की ह्या जगामध्ये फक्त सद्विचारांची पूजा होत नाही, फक्त शुभेच्छा, चांगलं तत्वज्ञान याच्याने जग बदलत नाही. तुम्ही जोपर्यंत शक्ती तुमच्याकडे नसेल तोपर्यंत तुमच्या विचारांना किंमत नाही. म्हणून आमच्याकडे नवरात्रमध्ये आम्ही आईच्या आजूबाजूला घेर धरून फेर करून आम्ही आईकडे शक्तीच मागतो. श्री सुक्तममध्ये आम्ही शक्तीचीच उपासना करतो आणि बल ही जो काही आत्मबळ असलं पाहिजे, जो काही बलवान व्यक्ती आहे त्या बलवान व्यक्तीच्याच आईची जगात पूजा होते, अन्यथा कोणत्या आईची पूजा होत नाही. आणि म्हणून जीवनामध्ये बलिष्ठता असली पाहिजे. तो तरुण आज तर तरुण पाहिला तर काय म्हणे की थंडी पडली तर सर्दी होते, खूप ऊन पडलं तर ताप येतो आणि अशा थोडं रक्त सांडलेलं पाहिलं की आपल्याला गरगरायला होतं. आणि मग अशा परिस्थितीमध्ये आपण कसे बलिष्ठ असू शकतो, कसे काय बलवान असू शकतो. आणि म्हणून तर आत्मबळ ही सुद्धा खूप महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून तर आपले स्वामी विवेकानंद म्हणतात की जर तुमचं आत्मबळ असेल तरच तुम्हाला दैवबळ मिळू शकतं. आणि म्हणून जीवनामध्ये बलिष्ठता असली पाहिजे. थोरले बाजीरावांच्या आईला एकदा काशी यात्रेला जायचं होतं आणि सर्वीकडे मुघलशाही होती आणि पेशवे मोहिमेवर असल्यामुळे मग त्या आईने सांगितले की आपल्याला जायचं आहे. त्यावेळेस सर्वांनी आईंना हे सांगितले की अगं आई, आता एवढं सर्वीकडे आणीबाणीचं आहे आणि बरं अशा परिस्थितीत फार फार वाईट गोष्ट आहे की काही घडू शकतं, युद्धजन्य परिस्थिती सर्वीकडे आहे. आणि एक दुसरी गोष्ट काय की आपल्या पर्वतीवर जो असलेला काशी विश्वेश्वर आहे तोच काशीला पण तोच काशी विश्वेश्वर आहे, काय फरक आहे दोघांमध्ये. म्हणून तुम्ही तो तीर्थयात्रेचा मोह टाळा. ते ऐकल्यानंतर आई शांत राहते, काही बोलत नाही. काही दिवसानंतर पेशवे परत येतात मोहिमेवरून आणि त्यांच्या कानावर ही बातमी जाते की आईची अशी अशी इच्छा होती आणि त्याला आपल्या लोकांनी असं असं सांगितलं. त्यावेळेस पेशवे म्हणतात की अरे उद्याच्या उद्या माझ्या आईच्या जाण्याची तयारी करा काशीला आणि पाहूयात
कोण माझ्या आईची डोली अडवतोय ते. आणि म्हणून आई तीर्थयात्रेला निघाली आणि प्रत्येक राज्याच्या सीमेजवळ गेल्यानंतर त्या राजाला टेन्शन असायचे की जर समजा ह्या आपल्या राज्यामध्ये बाजीरावांच्या आईला जर काही खर्चटलं तर आपली गाठ बाजीरावाशी आहे. आणि म्हणून प्रत्येकजण आपल्या राज्याच्या वेशीतून तिला सही सलामत सोडत पुढे ती काशी विश्वेश्वराला गेली, पूजा अर्चा केली, छानपैकी राहिली. सांगायचं तात्पर्य असं की मुलाच्या मनगटात ताकद होती, मुलगा हा बलवान होता, मुलगा हा बलिष्ठ होता, म्हणून आईची पूजा झाली. नाहीतर अहो साधी गोष्ट आहे ना की सिंहिणीचं छावा त्या याला स्तनाला झुमून दूध पितोय, कोणाची धमक नाही की त्या सिंहिणीच्या याच्यावर कोणी दगड भिरकेल म्हणून. तेच डुकराचं पहा, एवढे 10-12 पिल्लू तिच्या स्तनाला चिपकलेले असतात, पण त्या मुलांना गॅरंटी नाही की आपल्या पोटात ते जाईल की नाही, कारण की डुकर. बलवान लोकांच्या आईची पूजा होते. म्हणून युवकांनो, मला जर भारत मातेची पूजा संपूर्ण देशात जगात व्हावी असं वाटत असेल तर त्याच्यासाठी मी बलवान असलं पाहिजे. फक्त सद्विचार आणि तत्वज्ञान आणि शुभेच्छा आणि चांगल्या बेस्ट विशेष एवढं करून नाही होणार. आणि जर असं करून जर राहिलं असतं तर सोरटी सोमनाथ लुटला गेला त्यावेळेस आपल्याकडे काही कमी तत्वज्ञान होतं? त्यावेळेस काय आपल्याकडे कमी भक्ती होती? त्यावेळेस आपण भक्ती पण होती, तत्वज्ञान पण होतं, सद्विचार पण होते, सर्वच काही गोष्टी होत्या. आणि होत न होतं ते म्हणजे आत्मबळ. आम्ही करू शकतो, आम्ही याच्याशी फाईट करू शकतो, अशा पद्धतीची वृत्ती नसल्यामुळे आपलं सोरटे सोमनाथ लुटल्या गेलं. म्हणून ज्या तरुण त्यालाच म्हणायचं की जो अध्ययनशील आहे, तरुण त्यालाच म्हणायचं की जो आशावादी आहे, तरुण त्यालाच म्हणायचं की जो दृढ निश्चय आहे, आणि तरुण त्यालाच म्हणायचं की जो बलिष्ठ आहे, आशिष्ट बलिष्ठ दृढिष्ठ. आणि म्हणून तरुणांनो, एक माझ्या वाचण्यात आलेल्या चारोळी मी तुमच्यासमोर ह्या युवक कसा असावा या संदर्भित तयार केलेल्या ह्या व्हिडिओमध्ये मी सांगू शकतो. लबाड सारे वाद घालती आणि योजना पुढे ढकलती. लबाड सारे वाद घालती आणि योजना पुढे ढकलती. दुबळे करती फक्त सूचना, विरोधकांच्या फक्त वल्गना. दुबळे करती फक्त सूचना, विरोधकांच्या फक्त वल्गना. कर्मयोग जे आचरताती, ते न थांबता कोणासाठी. कर्मयोग जे आचरताती, ते न थांबता कोणासाठी. चुका झाल्या जरी कितीही, हलके हलके विकसित होती. चुका झाल्या जरी कितीही, हलके हलके विकसित होती. थोडी निष्ठा, थोडी बुद्धी आणि चिकाटी थोडी लागते. थोडी निष्ठा, थोडी बुद्धी आणि चिकाटी थोडी लागते. मुंगी देखील कैक योजने चालत चालत निघून जाते. मुंगी देखील कैक योजने चालत चालत निघून जाते. जर मुंगीसारखा प्राणी थोडी निष्ठा आहे, थोडी बुद्धी आहे आणि थोडी चिकाटी आहे, याच्या जोरावर जर तो कैक योजना चालून जात असेल तर मला भगवंताने तर केवढं समर्थ असं व्यक्तिमत्व मला दिलेलं आहे, केवढी समर्थ अशा पद्धतीचं मी समर्थ म्हणून जन्माला आलेलो आहे, समर्थाचा आहे, समर्थ माझ्या हृदयात राहतो आहे, तर मी का नाही होऊ शकत? म्हणून तरुण त्यालाच म्हणतात की ज्याच्या जीवनामध्ये तेजस्विता आहे, तपस्विता आहे, तत्परता आहे, अध्ययनशील आहे, आशिष्ट आशावादी आहे, दृढ निश्चय आहे, बलिष्ठ आहे. आणि त्याचबरोबर तो सर्वात महत्त्वाची गोष्ट की त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात आशावाद भरलेला आहे. आणि असा हा जो तरुण आहे, असा तरुण जर निर्माण झाला तर भारत मातेला पुन्हा सोन्याचा धूर यायला जास्त वेळ लागणार नाही. आणि म्हणून असा तरुण निर्माण करणारा, पर्वतों से जो टकराता है उसे तूफान कहते हैं और तूफानों से जो टकराता है उसे युवान कहते हैं. आणि असा युवान तयार हो अशी मागणी भगवंताकडे मागून मी इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.